नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही एक दोन सम बघितले होते, स्टॅक पीडीएचे बघितले होते. तर आता आपण अजून काही एक दोन सम बघणार आहोत. एक्झाम मध्ये हा सम बऱ्यापैकी वेळा आलेला आहे, तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितले तर. आता नीट बघा, याच्यामध्ये a⁴n b⁴2n. खूप मुलं म्हणतील का सर इथे 2च्या पटीमध्ये फक्त बीज वाढवायचे, तर तसं नाहीये. याच्यामध्ये कसं आहे का, सपोज माझ्याकडे n ची व्हॅल्यू जर 3 असेल तर म्हणजे ए जर माझ्याकडे 3 असतील तर बी माझ्याकडे किती येणार आहे, इथे 6 बीज येणार आहेत. म्हणजे जेव्हा अशी मल्टिपल मध्ये पॉवर असते तेव्हा इन्सर्ट करताना तेवढ्या प्लेट्स ऍट अ टाइम इन्सर्ट कराव्या लागतात. म्हणजे इथे फॉर पहिल्या ए साठी जेव्हा माझ्याकडे फर्स्ट ए येईल, मी त्याच्यासाठी 2 ब्ल्यू प्लेट इन्सर्ट करणार इथे. दुसरा ए आला, अगेन 2 ब्ल्यू प्लेट. तिसरा ए आला, अगेन 2 ब्ल्यू प्लेट. आणि मग पॉप आपल्या नॉर्मल वेनी सिंगल माझे काय होणार आहे, पॉप होणार आहे. एकदम सिंपल आहे. बघा, Q0 ला ए पहिले रेड प्लेट होती, मी Q0 लाच थांबलो. 2 बी फक्त दाखवायचे तुम्हाला इथे, BBR. हा माझा पहिल्या ए साठी. आता Q0 ला माझ्याकडे मल्टिपल एज येतील, टॉपमोस्ट ब्ल्यू प्लेट आहे, तर मी Q0 लाच थांबेल. मी म्हणेल BBB. म्हणजे हा आर तर आहेच माझ्याकडे, मी फक्त हे 3 बीज लिहिले, वरचे 3 बीज जे आहेत ते इथे लिहिलेले आहेत, बाकी स्टॅक मध्ये आहेत. म्हणजे हा झाला माझा a⁴n. आता मी इथे लिहिणार आहे Q0, माझ्याकडे बी येणार आहे, ब्ल्यू प्लेट असेल, मी Q1 ला जाईल, पॉप करेल. पॉप करताना ऑब्व्हियसली हे सिंगलच पॉप होणार आहेत. डेल्टा Q1 ला माझ्याकडे बीज येतील, ब्ल्यू प्लेट असेल, Q1 लाच थांबेल, पॉप. दिस इज माय b⁴2n. आणि एकदा माझे Q1 चे पण बी संपले, रेड प्लेट येईल, Q1 लाच थांबेल आणि ती प्लेट पण पॉप केली. सो आय होप हा सम तुम्हाला समजला असेल. तर सिंपल आहे, फक्त जर 3n असतं तर मी 3 ब्ल्यू प्लेट टाकले असतं. तर हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. आतापर्यंत आपण ए बी वर बघितलं, म्हणजे ब्ल्यू प्लेट आणि रेड प्लेट वरच बघितलं. या सम मध्ये जर बघितलं तर 4 दिले, म्हणजे ए आणि बी ची पॉवर मॅच होते, बी आणि सी. त्याच्यात सिंपल आहे का, ए साठी मी ब्ल्यू प्लेट पुश करणार, बी साठी इथे येणार ग्रीन प्लेट पिक्चर मध्ये येणार आहे, तर मी ग्रीन प्लेट पुश करेल. सी साठी ग्रीन प्लेट मी पॉप करेल आणि डी साठी ब्ल्यू प्लेट मी पॉप करेल. बघा, सपोज माझ्याकडे मी अजून करतो 2A 2B 2C आणि 2D आहे. तर माझ्याकडे स्टॅक मध्ये पहिले रेड प्लेट आहे, तर Q0 ला आपलं ऍज इट इज जितके पण ए येऊन द्या, मी Q0 लाच फिरेल. तिथे 2A आहे, 2 ब्ल्यू प्लेट मी टाकून दिले. आपण साइड बाय साइड सॉल्व्ह करू. डेल्टा Q0 ला ए रेड प्लेट, Q0 ब्ल्यू प्लेट टाकली, Q0 ला ए ब्ल्यू प्लेट होती, Q0 BB. दिस इज माय a⁴n. आता माझ्याकडे बी येणार आहे, तर मी गेलो Q1 ला आणि एक ग्रीन प्लेट टाकली. जितके पण बी येऊन द्या, मी त्याच्यामध्ये ग्रीन प्लेट पुश करत जाणार. सो दॅट Q0 ला ब्ल्यू बी आला, माझ्याकडे टॉपमोस्ट तेव्हा ब्ल्यू प्लेट होती, मी Q1 ला जम्प केला, GB म्हणजे हे लिहिलं GB. आता Q1 ला माझ्याकडे कितीही बी येऊन द्या, आता टॉपमोस्ट माझ्याकडे ग्रीन प्लेट आहे, मी Q1 लाच थांबेल. GG जसं BB होतं, तर हा GG लिहिला मी इथे. दिस इज माय b⁴n. आय होप समजतंय सगळ्यांना. आता माझ्याकडे Q1 ला C येणार. C जसं येणार, मी जसं बोललो तुम्हाला, इनपुट सिम्बॉल चेंज झाला की यू हॅव टू चेंज द स्टेट. Q1 ला C येणार आहे, टॉपमोस्ट माझ्याकडे ग्रीन प्लेट आहे, मी Q2 ला गेलो आणि ती पॉप केली म्हणजे ही पहिली ग्रीन प्लेट पॉप. ऑब्व्हियसली जेवढे बीज आहे तेवढे सीज असणार आहे. सो Q2 ला जेवढे सी येतील ग्रीन प्लेट, मी Q2 लाच थांबलो आणि पॉप करत गेलो. दिस इज माय c⁴n. म्हणजे इन शॉर्ट माझे सगळे ग्रीन पॉप झाले. आता ग्रीन पॉप झाल्यानंतर Q2 ला माझ्याकडे डी आला. आता टॉपमोस्ट कोण असेल, ऑब्व्हियसली ब्ल्यू प्लेट, कारण ग्रीन पॉप झाले. मी Q3 कडे जाईल, म्हणजे हे झालं. तर मी जर डी आला तर मी Q3 ला गेलो आणि Q3 ला मग मला थांबायचंय, तर Q3 ला पॉप करेल. Q3 ला माझ्याकडे कितीही डी येऊन द्या, ब्ल्यू प्लेट असेल, Q3 ला पॉप होईल, म्हणजे हा झाला माझा d⁴n. अँड लास्ट Q3 चे डी पण संपले, रेड प्लेट माझ्याकडे उरणार आहेत, मी ती सुद्धा पॉप करून टाकणार आणि हे माझं झालं टर्मिनेटिंग स्टेट. आय होप तुम्हाला पीडीए हा टॉपिक समजला असेल. सो सगळ्यांनी एकदा बघा, नीट बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.